पारगाव या दोन संघांच्या मध्ये हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल। पुढची मॅच खरं तर अ गटामधून आपण हा सामना खेळवत आहोत। ओमसाई बंगारपाडा विपक्ष सतीश स्मृती गावदेवी गावठाण हा सामना आपण पाहिला आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघानं सामना ते जिंकले। चला बॅटर्स पाठवून द्या आपले त्वरित, जास्त वेळ घेऊ नका। टीम चला फलंदाज आपले पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये। सामना आपण त्वरित सुरू करत आहोत। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत ओवळे सरपंच माननीय श्री रुपेश शेठ गायकवाड साहेब पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी उरण परमेळ आमदार चषक 2024 पहिलं पर्व आपण पाहतोय। आजची पहिली रात्र या स्पर्धेची रजनी क्रिकेट डे अँड नाईट क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय आणि त्यानंतर मात्र शेवटचे 2 दिवस आपल्याला OPL ओले प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल। जबरदस्त क्रिकेटचा थरार सिद्धेश ट्रॉफी 2024 सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव। चला मॅच आपण स्टार्ट करायची आहे। श्री तिसाई मरुवाई रियांश 11 बोरखार संघाला थोडे ॲडजस्टमेंट आहे, त्यांना दुसरीकडे मॅच खेळण्यासाठी जायचं, त्यामुळे आयोजक त्यांना ॲडजस्टमेंट करीत आहेत। त्यामुळे प्रथम आपण त्यांची मॅच खेळवणार आहोत। तर ती मॅच असणार आहे श्री तिसाई मरुवाई रियांश 11 बोरखार विपक्ष शिवशंभू वरसेवले या दोन संघांमध्ये पुढची लढत असणार आहे। 4 षटकांचा सामना असल्या गोष्टीची नोंद घ्या। टॉससाठी मी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण त्वरित या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊयात। स्टॉपवॉच आम्ही सुरू करीत आहोत जसा अंपायरचा ग्रीन सिग्नल येईल। येस अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन। स्टॉपवॉच सुरू केला जातोय, या देखील गोष्टीची नोंद घ्या। 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे आणि 4 षटकं जर तुमची 20 मिनिटात पूर्ण झाली नाही तर मात्र 38 सर्कलमध्ये आपला एक फिल्डर वाढेल। शेवटच्या षटकामध्ये सामना सुरुवात होतीये। पहिला स्पूल टॉस होतो, ऑन साइडला हल्ला केला गेलाय। स्क्वेअरिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत। पहिल्या टप्प्यावरती उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण करण्यात आला। अंपायर्स ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू असेल तर आपण टीव्ही अंपायरला रिफर करीत आहोत। वेस्टा भीमरसाठी हा रिव्ह्यू असणार आहे, तर आपण चेक करूयात। वेस्ट आहे नो बॉल, भीमर आहे आणि नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्रीडचा असेल। हेलिकॉप्टर अंपायर्स बघू शकता आपण बोट आकाशाच्या दिशेने करून गोल गोल फिरवत असताना फ्रीडचा बॉल। रेड अलर्ट फॉर द बॉलर। ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू आपण पाहिला। फ्रीडचा बॉल गोलात टाकला गेलाय, 4 रुखाने चेत करून ठेवलाय। प्रश्न विचारला गेला
पण संकेत पाटीलनं उत्तर दिलंय. व्हेरी गुड बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल राहिलाय. बॉडी पासून दूर ठेवला गेला. यॉर्कर ब्लॉक होल मध्ये हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. संकेत पाटील वळतोय पुढे. कुणाल स्ट्रायकिंग एंड वरती ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं. ऑस्ट्रमच्या हलकासा फार थोडीशी मिसफील्ड. पॉइंटला एक धाव भरपूर वेगानं पूर्ण केली आहे. कुणाल तारेकर सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काल तालुका फॉर्मॅटमध्ये आपण रोहाचा वर्ल्ड कप अर्थातच धाबीर चषकाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कुणालला. विचुंबे संघाकडून खेळताना आपण त्याला पाहिलं. जरूर नाभिश 11 विचुंबे संघाकडून खेळताना आपण त्याला पाहिलं आणि काय दमदार परफॉर्मन्स राहिला आहे. रोहा विभागामध्ये जाऊन त्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय संकेत पाटीलचा सध्या बोलबाला पहिल्या षटकामध्ये नो बॉल जरी त्याने हाताळला तरी पण अद्याप 3 चेंडू त्याने हाताळल्यात आणि धावसंख्या अवघ्या 4 खर्च केला. 2 बॉल डॉट आलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आता आपल्याला पाहायला मिळेल. डावखोर आताच्या गोलंदाजासाठी फलंदाजासाठी आपण पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेरिश मिडविकेट आता पुढे सरसावले जातात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ साइड रिजनला केला प्रहार. कॅप एक्झिक्यूट केलाय. स्वीपर कव्हरला कोणतेही प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक फलंदाजीला केली सुरुवात. प्रफुल्ल मोकलचा बॅटमधनं आलाय चौकार. तर भगत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं व्यासपीठावर आणि त्यांच्या समवेत सुमित मुरकुटे साहेब आपलं सहर्ष स्वागत. परत यार यावेळेस देखील खोदून काढला गेला. फटका चांगलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे उपस्थित नव्हता. त्याचा फायदा घेतलाय पूर्णपणे. ते प्रफुल्ल मोकलला आणि त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. यस धन्यवाद डीजे. तर नवतरुण मित्रमंडळ वरचौले यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. यस प्रथमेश. यावेळेस देखील दमदार फटका. हवाई सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक समोर पुढे सरसावले. टिपलाय जेल आणि संपलाय. प्रफुल्ल मोकालचा खेळ. 2 चौकारांचा प्रत्युत्तर देत असताना संकेत पाटीलच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. 12 या आकड्यावरती लागणारा धक्का पहिला तो फलंदाजी करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. अप्रतिम संगीत. सध्या पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होत असताना आपण पाहतोय. पहिल्या मॅच पासून जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सनी ठाकूर. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय गीतेश मडवीचं दमदार प्रदर्शन. तिसऱ्या सामन्यामध्ये वरचौले संघाकडून रोहित गराजचं दमदार प्रदर्शन. त्यानंतर चौथ्या सामन्यामध्ये स्वप्नील भास्करचा बोलबाला आपण पाहिला. तिसाई मरवाई रियांश 11 स्वप्नील मस्कर माफ करा आणि बोरकर संघाकडून त्यानं मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला. आणि आता यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अंकुश टाकलेला 19 धावा ज्यानं कुठल्या आणि नक्कीच एका षटकात तब्बल 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. तर या मॅच मध्ये कोण तसा परफॉर्मन्स करेल यावरती लक्ष असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपेश केनी. ऑन साइडला कॅसा होता. यष्टांच्या जवळपास मागे येऊन खेळतात फलंदाज. अक्षरशः गोलंदाजांना घाम फुटला असेल. पण ओव्हरऑल आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजी अटॅक देखील चांगला राहिलाय. कारण सलग 4 सामने आपण पाहिले तिथे डिफेंड केले गेले आणि मात्र 5व्या सामन्यामध्ये चेस डाऊन झाल्या धावा. महत्वपूर्ण अंकुश टाकलेचं तिथे योगदान आपण पाहिलं. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ इथे विजयी झाला. सोडून दिला यावेळेस. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. अवांतर धाबेचा इशारा आपण अनुभवतोय. गुणतालिकेवरती 1 ने धावसंख्या पुढे सरकत असताना सध्या टोटल आपण पाहिली तर 13 या आकड्यावर. नक्कीच आज
उत्तम स्कोरर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जबरदस्त गुणलेखकाची भूमिका साकारली. रोहित मात्रे रजा घेत आहेत. चला रोहित, जाता जाता तो चेंडू देखील आतमध्ये द्या, कारण पाठवल्या मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त टोलेजंग षटकार. जरूर शक्तीचं अधिष्ठान हनुमंतरायांचं संगीत आपण ऐकतोय आणि त्याच प्रकारे शक्तीनिशी हा बॉल मात्र मिड विकेटच्या बाहेर पाठवला. कुणाल तारेकर सध्या आपण पाहतोय कमबॅक केलाय बॉलरनं देखील. षटकार तर आला होता यापूर्वी, पण कुणाल तारेकरच्या षटकाराला प्रत्युत्तर देत असताना दीपेश केनीनं डॉट बॉल हाताळलाय. 3 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत लागतोय सावकाचा रोहित. शुभरात्री आपल्याला. पण इथे मात्र नवीन शिफ्ट चालू झाली आहे. प्रणय मात्रे आमच्या सोबत जोडले जात आहेत. आमच्या सोबत प्रणय मात्रे तर आले आहेत, पण इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप केलाय. कॅचेस विथ द मॅचेस यापूर्वी मी उदाहरण दिलं. दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये केतन मात्रेचा झेल ड्रॉप झाला होता. त्यांना त्या मॅचमध्ये 76 कुठल्या होत्या. साबे संघाच्या विरोधातला सामना अद्यापही आठवतोय. पण आता कॅच ड्रॉप केलाय जीवनदानीतनं कुणाल तारेकर सारख्या फलंदाजाला दिलंय. रायगड भूमीमध्ये ज्याच्या नावावरती मालिका फेरीसाठी आपण पाहिलं तर प्रथमतः आदत किंग वासरू प्रथमतः करण मडवीला मिळाला होता. चिरले गावचा तो खेळाडू आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय कुणाल तारेकरच्या नावावरती राहिला होता. यावेळेस खोदून काढलाय. फटक्या चांगल्या समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉन क्लिअर करून लॉंग ऑनच्या क्षेत्रात आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक समोर तैनात होते आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय फक्त 1 धाव. त्यानंतर स्पर्धा पालेगावची, ज्यामध्ये आपण पाहिलं मालिकावीरासाठी गावधोई क्रिकेट संघ वसारकडून खेळताना चिंट्या मात्रेला देखील आदत किंग वासरू मिळाला होता. सध्याच्या घडीला बैलगाडा शर्यत देखील मोठा चर्चेचा विषय, पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल तारेकरला जीवनदान दिलेलं होतं आणि त्याचा फायदा पूर्णपणे घेत असताना कुणाल तारेकरच्या बॅटमधनं आकाशातील लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू नजरे आड जातोय. षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. कॅच सोडले आणि आता त्याचा परिणाम कॅच एकाने सोडले आणि परिणाम पूर्ण आता 11 खेळाडूंवरती पडेल. गलती आहे की भुगतेंगे सब. कुणाल तारेकरला जीवनदान दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. खरं तर या फटक्याचे जणू काही आता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला चटके लागत असतील. झेल ड्रॉप केला त्यानंतर आलेला दमदार स्ट्रोक. दीपेश केनीच्या विरोधामध्ये चढवलेला हल्ला महागडं षटक राहिलं. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिलं. 15 धावा तिथे बनवल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 27 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 27 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. तिसऱ्या षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आता आपण अमोल केणीला पाहतोय. संकेत पाटीलने 12 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा षटक आणि तिसरा विकल्प वापरण्यात आलाय. अमोल केनी. पहिला बॉल भूषण पाटील साठी. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनली क्लिअर केलंय. डीप मध्ये आलाय बॉल. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू जमिनीला अक्षरशः घासत पुसत साठत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार.
तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि पुनश्च एकदा सामन्याला आपण सुरुवात करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत ओवळे विद्यमान सरपंच सन्माननीय रुपेश गायकवाड पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी उरण पनवेल आमदार चषक 2024 या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वळूया मॅचच्या दिशेनं पहिल्या बॉलवरती चौकाराने केले स्वागत अमोल केनीचं ते भूषण पाटीलनं. ऑन साइडला लॉब करायचा होता, मॅचचा फ्लो तुटला होता आणि इथे विकेट देखील मिळेल. दुसरा झटका लागतोय 31 या आकड्यावरती चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना भूषण पाटीलला माघारी परतावं लागेल. लागणारा दुसरा धक्का अवघ्या 32 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतिश म्हात्रे चौथ्या क्रमांकावर. संकेत पाटील 12 धावा खर्च केल्या. दीपेश केनीचं महागडे षटक राहिलं 15 धावांचा 2 षटका अखेरीस. धावसंख्या आपण पाहिलं तर 27 होत्या आणि आता षटक तिसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या आता T1 31 2 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल केनी गोलंदाजी मार्क पर ऑन साइडला वळवण्यास भाग पाडले गेला. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मधून येतात. फक्त एकच धाव. 32 धावा झाल्या धावपटलावर 32 रन्स. 31 वरती लागणारा झटका दुसरा आणि भूषण पाटीलला चौकाराचं जणू काही प्रत्युत्तरच दिलं गेलं अमोल केनीच्या माध्यमातून. अमोल केनी पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती होतं सज्ज. सध्या स्ट्रायकिंग एंडवरती 200च्या स्ट्राईक रेटने ज्यांना अद्याप धाबा बनवल्यात 8 चेंडूमध्ये 16. तर कुणाल तारेकर स्ट्रायकिंग एंडवरती होतं सज्ज. कुणाल तारेकरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. सध्या आपण पाहिलं तर कुणाल तारेकरसाठी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे. इनफिल्डमध्ये कव्हर आहे. मिड ऑफ देखील आहे. लॉंग ऑफ नाही आहे. त्या अनुषंगाने मिड ऑफ ठेवण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या पुढे थोडे क्षेत्ररक्षक साचवालात कव्हर्सला आणि कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आता स्वीपर कव्हरला आपल्याला पाहायला मिळतील. ऑनसाइड पॅक यावेळेस फटका समोर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो टिपला झेल. लागणारा तिसरा मोठा धक्का. ही गोल्डन नाही या मॅचची, ही प्लॅटिनम प्लस विकेट मिळाली आहे. कुणाल तारेकर मैदानाच्या बाहेर. शिवशंभ वरचेवले विरुद्ध तिसाई मरुआई बोरखार. बोरखार संघाचे संघनायक आणि वरचेवले संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तर इनिंग समाप्त होण्या अगोदर आपल्याला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची. यावं आपण व्यासपीठावरती. धावफलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 32 धावा धावपटलावरती स्पर्धा आपण अनुभवत आहोत. सिद्धेश ट्रॉफी उरण पनवेल आमदार चषक 2024 आहे. भव्य पर्व डे अँड नाईट क्रिकेटचा महाथरार. आज पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये का जबरदस्त क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. चला सामना लगेच स्पीडअप करा. बरोबर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर करायची याची नोंद घ्या. नक्कीच वेळेच्या बाबतीत आपल्या सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं देखील आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अमोल केनी. यावेळेस देखील फटका चांगला ड्राईव्ह केला गेला कव्हरच्या क्षेत्रात. फिल्डर पोहोचलेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिळणार नाहीये. अचूक फेकी आली आहे. क्या बात आहे. आउटस्टँडिंग थ्रो. दीपेश तिथे डीप मध्ये आपण पाहतो दीपेश केनीला भाई केनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि अचूक पैकी त्याची आपण पाहतो ऑन द स्टंप्स पैकी भरपूर महत्वपूर्ण रोल राहिलाय आउटफील्ड मध्ये फिल्डर्स या मैदानावरती. कारण अप्रतिम मैदान आहे. सुंदर विकेट आपण पाहतोय. पाटा विकेट आहे. आउटफील्ड मध्ये हलकीशी ग्रास आपण पाहतोय. मैदानाचं तोंडी भरून कौतुक केलं जात आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक समोर गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. सुईमधून धागा निघावा असा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून झाला. पहिला टप्पा घेत असताना 4 धावांसाठी चौकार.
घ्या विनंती आहे, कारण 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक खेळाडू आपला 38 सर्कलमध्ये वाढेल. 4 चौकार 2 षटकार आपण पाहिल्या 17 मध्ये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चौथा विकल्प वापरण्यात आलाय. सतीश थांबायचं आहे. पुन्हा एकदा ड्राव करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षकांसमोर एकदा पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला, थोडेसे फंबल झाले, मिस्टेक, आणि बघता बघता 2 धावा तुफान वेगाने पूर्ण केल्या. दोन्ही धावफलक पुढे 39. 39 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. सध्या सामना मैदानाचा आतमध्ये रंगतोय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, आणि आमचा समवेत सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रणय म्हात्रे, मोरावे, मॅन फ्रॉम मोरावे. 2 शिफ्टमध्ये 2 गुणलेखक आपण पाहिले. फर्स्ट शिफ्टमध्ये आपण पाहिलं रोहित म्हात्रे, मॅन फ्रॉम खारकोपर, आणि सध्या मॅन फ्रॉम मोरावे प्रणय म्हात्रे यांना आपण पाहतोय. ऑन साइडला हाफ पुल करत असताना जबरदस्त फ्लॅट अँड फ्युरियस फंटॅस्टिक आउट ऑफ द पार्क इनटू द क्राउड. 6 रन्स. थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे 46. 46 धावा. शॉर्ट पुल करत असताना पुन्हा एकदा बॉल झाला मागे. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो. स्क्वेअर लेग वरून फिल्डर तर आले होते, पण मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने अडवलं चेंडूला. कदाचित बॅकअप साठी आले असावे. धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा. डीजे सँडी रोशन ऑपरेटर, क्या बात है. व्हॉट इज साऊंड क्वालिटी. जबरदस्त, एक्सिलेंट साऊंड क्वालिटी. गोलंदाज पुन्हा एकदा सतीश. 8व्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. जमिनीला दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते अवांतर, आणि या अवांतर धाब्याने धावसंख्या पुढे सरकत असताना टीमची टोटल आपण पाहतोय 48 रन्स ऑन दी बोर्ड. 48 धावा. षटक 4 प्रगती पथावर असताना सतीश मिसालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आतिश. आतिशसाठी बॅटची एज आहे. क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला गेलाय. शॉर्ट पॉइंट लेगच्या क्षेत्रामध्ये सोडावे लागेल मैदान मात्रेला. मिळवले मिसळले विकेट मोठी. 4था धक्का. तो बॅटिंग करताना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन मेहरला. केतन मेहर म्हणजे वन ऑफ द लेजंड प्लेयर, मॅन फ्रॉम पारगाव, पण थोडं उशिरा आल्यात. 6व्या क्रमांकावरती आल्यात. 12 खेळाडूसोबत चर्चा होते. कदाचित सराव कमी आहे त्या अनुषंगाने आपण पाहतोय, पण केतन मेहर सारख्या फलंदाजाला सरावाची गरज आहे का? पण हरकत नाही. सराव प्रत्येकाला हवा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. वन ऑफ द ग्रेट प्लेयर फ्रॉम पारगाव केतन मेहर. थांबून खेळायचा होता. पॉइंट रिजन मध्ये हॅमट करायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवली आहे, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय
डॉट बॉलची सांगत आहोत असताना एक चेंडू शिल्लक असेल सर, कारण डबल, व्हाईट बॉल, सिक्सर, सिंगल, व्हाईट बॉल, विकेट, डॉट म्हणजे 5 चेंडू लिगल झालेले आहेत. नाही आपण तर धावा होता तेव्हा मात्र पंचांसाठी मोठी डोकेदुखी असते. खरं तर हरकत नाही आहे. दक्ष पंचांची भूमिका आपण पाहतोय. दीपक बोराडे सर, गणेश भाविस्कर सर आणि हेमंत कोळी सर पंचांचं कौतुक होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. डीजे सँडी, ऑपरेटर रोशनचं कौतुक. ज्यावेळेस ड्राईव्ह केला गेला फटक्यात सुंदर एरियल ऑन ड्राईव्ह ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उचलतील, फेकतील तद्वर धावा संख्या मिळेल ती फक्त एक. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. शेवटच्या चेंडूवरती मिळाली एक सिंगल. 49 या आकड्यावरती धावफलक. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्धाचा खेळ सुरू. जिथे फलंदाजी करते टीम सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. जबरदस्त संगीत आपण ऐकत आहोत. दमदार सरपंच, एक धडाडीचं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक रुपेशी गायकवाड साहेबांचं संगीत आपण सध्याच्या घडीला ऐकतोय. हेवन जोडीचं हे संगीत आहे. वेगवान चेंडू होता, तितक्याच वेगानं ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे उचलतील, फेकतील तद्वर धावा संख्या मिळेल ती फक्त एक. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. संघाच्या 50 धावा आपण धावपटकावरती पाहत आहोत. गुणतालिका सजवली जात आहे. प्रणय म्हात्रे यांच्या सुवर्ण अक्षरांनी कौतुक आहे दोन्ही गुणलेखांचं. गुणलेखक म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम स्कोरिंग इथे सुरू आहे. अमोल केनीच्या विरोधामध्ये प्रहार चढवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर आमच्या मुख्य अतिथी कक्षाला VIP डाईसला मानवंदना देणारा हा येतोय दमदार चौकार. जरूर बनाएंगे मंदिर 22 तारखेला आपण पाहिलं अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण पाहिला. प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटाने भारतभरामध्ये साजरा गेला आणि 500 वर्षांच्या लढ्यानंतर अखेर हिंदुत्वाचा विजय झाला आणि तिथे मात्र राम मंदिर बनवलं गेलं. अप्रतिम संगीत. 54 धावा. आणखीन एक ऑन साइडला मिस टायमिंग. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील आणि प्रयत्न सफल देखील ठरेल. विकेटचं पतन. निम्मा संघकारात 5वा धक्का. अवघ्या 54 या आकड्यावरती अमोल केनीने दिलं प्रत्युत्तर. जो चौका ठोकला होता त्याचं प्रत्युत्तर देत असताना विकेटचं पतन करत असताना होतोय फलंदाज बाद. चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचं आहे. येस, फलंदाज एखादा बाद होईल, दुसरा लगेच हिट राहायचे याची नोंद घ्या. डेफिनेटली. अगदी विचार केला तर डीजे ऑपरेटरचं आम्ही कौतुक का करतो, डीजे सँडीचं कौतुक काय, कारण पारगाव संघाचे 12th मॅच सांगतात की आम्ही डीजेच्या आवाजावरती आलोय. जेव्हा आम्हाला नाव अनाऊन्स केलं आमच्या टीमचा डीजेचा आवाज आमच्या अक्षरशः पारगावात येतोय, तेव्हा समालोचकाचा आवाज ऐकून ते मात्र इथे स्पर्धेला येतात. क्या बात आहे सँडी. डीजे सँडी कौतुक आहे. मॅन फ्रॉम वळवली भरपूर प्रसिद्ध आहे. सध्या यष्ट्यांच्या मागे आपण पाहिलं वॉडकॉट सुंदर जेल टिपला गेला. अनुमान लावलं, जजमेंट मात्र चुकलं नाही. बिहाइंड विकेट यष्ट्यांच्या मागे संकेत पाटीलला आपण पाहतोय टिपला जेल आणि अभिषेक पाटीलचा संपतोय खेळ. लागणारा आणखीन एक मोठा झटका 6वा तो फलंदाजी करताना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला.
आई दर्शन घे. 8व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नीरज तारेकरला. कुणाल तारेकरनं का बॅटिंग केली, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर 14 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र प्रवीण मोकाल कुठेतरी हावी होत होता, पण त्याला देखील माघारी धाडलं गेलं. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. पहिलं 17 रनआउटची संधी आहे. पोहोचलेत फलंदाज पॉपिंग ग्रेस मध्ये सेफली धावत पळत जीवाचा आकांताने मेहनत करत मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावणं धाव इथे महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे सिंगल डबलनं धावसंख्या मोठी करण्याचा हा प्रयत्न नक्कीच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती अब तक 56 रन्स ऑन द बोर्ड. शेवट कुठेतरी गोड करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सफल राहिलाय. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकलाय चेंडू. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं. शेवट गोड केलाय. हा षटकार जरूर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला संजीवनीचं काम करेल. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय सिक्सर. तर सिद्धेश एकनाथ पाटील यांना विनंती असेल आपण यावं. बादल भगत आपले मित्र या ठिकाणी आमंत्रित करत आहेत. टॉस देखील करूया आणि वाढदिवस देखील साजरा करू. तत्पूर्वी आपण टॉस करूया. तर तिसाई मरुआ 11 बोरखार विरुद्ध त्यांना फाईट करायला मैदानावरती शिवशंभो क्रिकेट संघ वरचेवले दोन्ही कॅप्टन या. तर या लगेच तन्मय टॉस करण्यासाठी रोहित या. तर टॉस आपण करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर हेमंत भगत साहेब, रमेश भगत साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया दोन टीम मध्ये. आणि ओव्हर्स असतील या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या. तर रमेश भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड्स इज द कॉल. कॅप्टन रोहित वोले. इट इज हेड्स. रोहित टॉसिंगला निर्णय पेंडिंग. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बंट्याचाही देखील 10 तारखेला वाढदिवस तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण अंशतः वाढदिवस साजरा करूया. खऱ्या अर्थानं बर्थडे सेलिब्रेशन केक कापून या ठिकाणी त्याचा वाढदिवस साजरा केला जाईल. त्याचे मित्र परिवार रमेश भगत साहेब त्यांच्या समेत आमचे. तर डीजेला विनंती करतो की आपण सॉन्ग प्ले करा. बार बार दिन कारण चॉकलेटचा केक पण बघितलं ना, सगळे मलाईचेच केक पाहायला मिळत आहेत. सर्व मलाईचेच केक पाहायला मिळत आहेत. तरी ते आपण सन्मान करूया रमेश भगत साहेबांचा. मी विनंती करतो या ठिकाणी गजानन पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोली आणि विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रमेश भगत साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करूया. त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रमेश भगत साहेबांचा हा सन्मान आपण या ठिकाणी करावा. भगत साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर सुमित रमेश दादा यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्यानंतर मुरकुटे साहेबांना विनंती करतो की आपण देखील यावा. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी मुरकुटे साहेबांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा.
परेश ठाकूर साहेबांचे सहाय्यक सचिन शेट यांना विनंती असेल आपण देखील यावं. पनवेल सभागृह नेते परेश शेट ठाकूर यांचे स्वी सहाय्यक खऱ्या अर्थानं सचिन शेट यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी राकेशदादा गायकवाड, गजानन शेठ पाटील आणि रुपेशदादा गायकवाड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करावा. तर चला मॅच स्टार्ट करा विनंती असेल. सामना आपण सुरू करायचा त्वरित. सामना प्रत्यक्षात सुरू होईल आणि खेळाचं दुसरं सत्र जसं सुरू होईल 30 चेंडू 63 धावांची गरज आहे आणि सामना जसा सुरू होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक प्रवीणजी कांकरांना. धन्यवाद. तर पार्वती मेडिकलचे ओनर कपिल पाटील यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला फर्स्ट एड बॉक्स दिलाय. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आणि पहिल्याच बॉलवरती बालाचा देत धमाका छक्का. तो चलते हैं मैच की तरफ. क्या जबरदस्त कड़क प्रहार था यहाँ पर. बल्लेबाज बाला के बल्ले से सीधा आता हुआ ये दंदनाता हुआ 6 रन. इस बार फुल टॉस बॉल कैप में है, जरूर फायदा मिलेगा. पावर प्ले प्रवीण मोकल वहां पर नहीं पहुंच पाएंगे. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ दंदन दंदन करती हुई 4 रन. और ये भी जाएगी गेंद सीधा बाला के बल्ले से सीधा 6 रनों के लिए. और जितनी भी गेंदें गुम हो जाएगी वो हमें गेंद बिल्कुल उपलब्ध कर दी है. एसएच एंटरप्राइजेस के ओनर महेश शेठ गवानकर और अक्षर एंटरप्राइजेस के ओनर प्रतीक भाया, इनके ओर से बिल्कुल हमें बॉल दिए गए. कितने भी लंबे लंबे छक्के मारो हम तैयार हैं, कितनी भी गेंदें गुम हो जाए. और ये बेहतरीन छक्का बल्लेबाज बाला के दीजिए. चलिए बेहतरीन शुरुआत. पहले 3 गेंदों के ऊपर 16 रन बटोरे हैं बल्लेबाज बाला ने. 27 में चाहिए 47 रनों की जरूरत. और लटकट खेलने का प्रयास, अच्छी सोच थी बल्लेबाज की, लेकिन फील्डिंग कितनी बेहतरीन लगाई है. बैकफुट पॉइंट में खिलाड़ी थे जिन्होंने वो गेंद को रोका. कोई रन नहीं, ये डॉट बॉल की समाप्ति. 3 गेंदों के ऊपर पहले 16 बटोरे, उसके बाद ये डॉट बॉल आती हुई 47 अभी भी चाहिए. 26 गेंदों में टारगेट है टोटल 63 रनों का. बॉलर तैयार. और इस बार विस्टामिक स्ट्रोक है, खिलाड़ी आते हुए दूर से. ओ क्या कर दिया मेरे शेर, ये कैच तूने किसका छोड़ा है. ये बाला 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 उल्टी टोपी वाला था. कैच पकड़ना चाहिए था इसका. जैसे ही बाला का कैच छूटा, ओम साई एंटरप्राइजेस के ओनर प्रफुल्ल के इन्हीं के चेहरे के ऊपर एक मुस्कुराहट नजर आती हुई. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. बाला के काफी बड़े फैन हैं. बाला के बहुत बड़े फैन हैं.
और प्रफुल्ल केनी खुश नजर आते हुए तैयार। और ये लीजिए जले पे नमक है, ये सीधा गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ, शानदार हिट, बाला के बल्ले से 4 रन। कमाल की ये बल्लेबाजी, क्या छूटा, मेरे ख्याल से खिलाड़ी थे जिन्होंने क्या छोड़ा, शायद भूषण थे। भूषण से कभी गलती तो होती नहीं, लेकिन मैं कहूंगा ये गलती उनकी ही ओर से हुई है। कैचेस कभी छूटते नहीं उनके ओर से, उन्होंने क्या छोड़ा। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर 6 गेंदों में बाला ने रन बनाए 20, जीतने के लिए 24 गेंदों में 43 रनों की जरूरत है। इसके बाद मैच होगा तिसाई मरुआई बोरकार विपक्ष शिव शंभो 11 वर्चोले। कप्तान वर्चोले टीम के रोहित ने टॉस जीता है, निर्णय लिया है फील्डिंग करने का। क्या बल्लेबाजी, क्या छूटने के बाद पूरी तरीके से टूट पड़े और उसका फायदा मिला खास करके सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा टीम को। भूषण आएंगे गेंदबाजी के लिए, जिस भूषण ने क्या छोड़ा था उसी भूषण को यहां पर कप्तान ने आमंत्रित किया है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे डीएक्स गायकवाड़ यानी कि दिनेश, जिस बल्लेबाज पिछली 6 की 6 गेंदे 9 स्ट्राइक एंड पर रहे, अब स्ट्राइक एंड पर आएंगे। 24 में बचाने 43 रन टीम श्री सतगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव। कुणाल तारेकर ने बेहतरीन शुरुआत दी, प्रफुल्ल मोकल ने दमदार शुरुआत दी, बीच में थोड़े से टॉप ऑर्डर थोड़ा सा कमजोर रहा लेकिन अच्छी फिनिश किया। और अब तक टारगेट है 63 का, और उसका पीछा करते हुए पहले ओवर में रन बने हैं टोटल 20। पहले विकेट के लिए दमदार शुरुआत 2 बल्लेबाजों की ओर से, खास करके पाला की ओर से। भूषण तैयार, फुल टॉस, रफ्तार से फेंकी हुई गेंद थी, पॉइंट के बीच में से गैप निकाला, सीधा गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, 4 रन। पर लगातार चौके छक्के यहां पर बन रहे, हाईलाइट जैसा कि नजर आ रहा है मैदान के अंदर, एक भी सिंगल नहीं है। 24 के इस रनों में सभी चौके छक्के से रन बने। तेज बॉल थी ये गेंद, क्रॉस पैट खेलने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। 22 में अब बनाने हैं 39। पहली ये गेंद डॉट आती हुई, हालांकि वो गेंद अगर कैच होता तो प्रेशर और होता खास करके चिंचपाड़ा टीम के ऊपर, लेकिन प्रेशर से हटकर अब गेंदबाजी करनी पड़ेगी श्री सतगुरु सीमेंट सप्लायर्स 11 पारगांव टीम के सभी गेंदबाजों को। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरी की कोशिश नहीं कर पाएंगे, मना कर दिया वहां पर दिनेश ने। सिंगल बनेगा, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 25 रन, 38 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 21 गेंदों के ऊपर। एक आध ओवर अच्छा चाहिए पारगांव को, एक आध बड़ा ओवर रनों का चाहिए चिंचपाड़ा टीम को। मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहां नसीब से होती है, मगर वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जित पर होती है। दोनों टीमों की कश्तियां जित पर है, लेकिन जीतेगा कौन ये आने वाला समय ही बता पाएगा। एक और बड़ा हिट, बाला के बल्ले से निकला है बम का गोला, आग का गोला उछल कर बोला और सीधा ठोका है उल्टी टोपी वाले ने, 6 रन। तो बिल्कुल यहां पर दमदार हिट देखने को मिला, बाला के बल्ले से क्या दमदार बल्लेबाजी नजर आती हुई। रन संख्या है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 31 रन, 20 गेंदों में अब चाहिए 32 रनों की आवश्यकता। बॉलर राइट आर्म ओवर द विकेट से तैयार, राउंड द विकेट से। ये टप्पा पीछे था, हवा में गेंद है काफी देर तक, क्या यहां पर मिलेगा मौका? और इसी के साथ बड़ा विकेट, बाला बैक टू द पेविलियन। सपना
धन्यवाद डीजे। बिल्कुल यहां पर तो निश्चित तौर पर यहां पर बहुत ही महत्वपूर्ण विकेट, पाला आउट होने के बाद पूरी तरीके से यहां पर जिम्मेदारियां बनी है। मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए हम देखेंगे कि शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे, जिनके अभी अभी हमने तालुका प्रमुख वाकड़ी के मैदान के ऊपर दमदार ट्रॉफी का आयोजन देखा। मैच का पूरी तरीके से हमेशा उन भी दमदार और राकेश भाई गायकवाड़ इनके करीबी दोस्त हैं, उनका भी स्वागत करेंगे। और इस बार लीजिए स्वागत किया है दमदार छक्के के साथ सीमा पार, दैट्स मैक्सिमम हिट। 6 रन ओवर की समाप्ति और इसी के साथ रन संख्या बनी है 37। 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 बॉल में चाहिए आप जीतने के लिए 26 की जरूरत। थँक यू डीजे, थँक यू डीजे। क्या बात आहे, अप्रतिम संगीत तुम्ही A1 जोडीचं ऐकलात मित्रांनो। आताच आम्ही उल्लेख केला बिंदासबाई ठोंबरे तालुका प्रमुख शिवसेनेचे दमदार नेतृत्व, अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचे मानसपुत्र खंदे समर्थक। आणि आजही आपण पाहिलात की महेंद्र शेठ दलवी साहेब खरं तर रुपेश बिंदासबाई ठोंबरे यांचे गुरुवर आहेत मित्रांनो। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त 58व्या वाढदिवसानिमित्त 58 बाईकची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाईकची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला 12 मे 2024 रोजी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेशभाई ठोंबरे बिंदासबाई ठोंबरे यांनी आयोजित केली आहे। एका महिन्यात एकूण डे नाईट अशा मिळून 15 क्रिकेट स्पर्धांसाठी ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर या पुरस्कारासाठी तब्बल 15 मोटरसायकल बाईक देण्यात आल्या, असा पनवेल तालुक्यातील एकमेव दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे शिष्य आणि शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना पनवेल तालुका प्रमुख भाई श्री रुपेश ठोंबरे बिंदासबाई ठोंबरे, मनासारखा राजा आणि राजासारखे मन बिंदासबाई ठोंबरे यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मित्रांनो मागच्या वर्षी 32 बाईक देण्याचा विक्रम केला आणि 1 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये टोटल 15 बाईक देण्याचा विक्रम केला। म्हणजे एकूण आतापर्यंत जवळजवळ 45 बाईक देण्याचा विक्रम बिंदासबाई यांच्या माध्यमातून झाला है। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। चलिए इस बार वहां पर मिलेगी सिंगल। टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 38। जीतने के लिए अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 17 और चाहिए 25 रनों की जरूरत। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में। ओ आर्मी मैन प्रवीण मोकल आ रहे गेंदबाजी के लिए। अब तक तो शानदार गेंदबाजी, 2 गेंदों के ऊपर सिंगल, 16 में चाहिए 25। अभी भी यहां पर मैच पूरी तरीके से बना हुआ है श्री सतगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के लिए, क्योंकि विकेट गवाया मैदान ने पाला का। तो इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर था, सतीश मिसाल का छक्का जरूर भागा था उन्होंने, लेकिन इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति है। लेकिन 1 रन अंपायर लेग बाय ना, तो चलिए यहां पर लेग बाय का इशारा बिल्कुल यहां पर आता हुआ 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जी जान से दोनों टीमें मैदान के अंदर लड़ रही है। और ऑफ ट्रैकर की बॉल थी, पंच करना चाहते थे, रन रिस्की था, ये शायद ये रन रिस्की था। अपील की गई अंपायर की तरफ, लेकिन निर्णय की प्रतीक्षा करेंगे। डीएक्स डेंजर जोन में है या सतीश थे वो डेंजर जोन में है। अगर यहां से सतीश का विकेट जाएगा ना तो चिंचपाड़ा टीम के लिए दिक्कतें होगी। आइए थर्ड अंपायर बंटिया, जिनका 10 तारीख को जन्मदिन है, धूमधाम से मनाया जाएगा। और आज अंश का जन्मदिन है और शायद क्रीज के अंदर पहुंचे हैं। नॉट आउट का इशारा थर्ड अंपायर का, और ये बॉडी लैंग्वेज बता रहा था सतीश मिसाल का कि बिल्कुल वो नॉट आउट है। जो कि 12 रन था, लेकिन रिस्क उठाया था उन्होंने। 1 रन कंप्लीट, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 40 रन। जीतने के लिए 14 गेंदें और चाहिए 23 रनों की दोस्तों यहां पर आवश्यकता है। जबरदस्त मैच। चलिए थर्ड अंपायर गेंदबाज की गेंदबाजी के ऊपर आक्षेप,
तो स्क्रीन के ऊपर आइए, सामने बड़ी स्क्रीन है। अक्षय मैदान में जाओगे कि स्क्रीन के ऊपर रहोगे? चलिए, थर्ड अंपायर की मांग बिल्कुल गेंदबाज के ऊपर की गई है। हाई वोल्टेज ड्रामा कहानी में अभी भी ट्विस्ट है मेरे दोस्त। ना यहाँ से पारगांव जीती है ना चिंचपाड़ा टीम जीती है। अभी भी मुकाबला यहाँ पर मैदान के अंदर जारी है। कर्म भूमि में दुनिया के शर्म सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। और ये मिलेगा 4। फाइन लेग सीमा रेखा की तरफ 4 रन। बिग 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 बिग। तो बिल्कुल यहां पर देखेंगे चौका मिला, चौकों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44। जिंदगी एक खूबसूरत जंग है, इसे जारी रखिए। एक ऐसा लक्ष्य निर्धारित किया है, उस निर्धारित लक्ष्य का पीछा कर रही है मैदान में। और इस बार ऑफ ट्रैकर की थोड़ी सी स्लोवर ये गेंद थी, पढ़ नहीं पाए ठीक से। लेग बाय का इशारा अंपायर का। आप यहां से 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल। बात करेंगे 45 रन बने जीतने के लिए 12 गेंदों में। अब 18 रनों की जरूरत है। क्या यहां से आप करेगी? जरा पूरी चिल कर चिल कर चिल कर। चिल कर करना पड़ेगा। सतीश मिसाल भाई केनी जैसे बल्लेबाज अभी भी डगआउट में सुरक्षित है। 12 गेंदों में 18 चाहिए। ये समरी आप मैच के मैदान के अंदर देख रहे हैं। शिवसेना के दमदार नेतृत्व तालुका प्रमुख बिंदास भाई टोमरे, बिल्कुल दमदार योगदान राकेश भाई गायकवाड़ इनके परम मित्र है। हमेशा क्रिकेट के लिए योगदान रहता है और यूट्यूब के माध्यम से वो भी टूर्नामेंट को शुभकामना देते हुए बिंदास भाई टोमरे आपका स्वागत करेंगे। काम ऐसा करो कि लोग शक्ल से नहीं, नाम सुनते ही पहचान जाए। ये बिंदास भाई टोमरे की पहचान है और हमेशा दमदार काम समाज में उनका बना रहा है। 12 में 18। बॉलिंग में परिवर्तन, समय ज्यादा ले रही है टीम पारगांव। देखिए 20 मिनट में आपको 4 ओवर फेंकने हैं, 25 मिनट में आपको वो 5 ओवर कंप्लीट करने हैं। सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा नीड 18 रन फ्रॉम 12 बॉल्स रिमेनिंग। सतीश मिसाल 5 में 10, दिनेश गायकवाड़ 5 में 7, आतिश मात्रे बाइकर मैन। कैसा होगा इनका ये सफर? परिस्थितियां कैसी भी हो, कभी भी आपने लक्ष्य को मत छोड़ना। बॉलर तैयार। ओ हवाई अल्लाह, टाटा बाय बाय, सीधा के सीमा रेखा पार सतीश मिसाल के बल्ले से। और ये इस खिलाड़ी के लिए मैदान लकी है। पिछले 2 साल पहले डे में इन्होंने साइकिल लेकर गया था अपने घर। ठोक दीजिए। विश्वास नहीं हो रहा है कि यह पारगांव टीम है जिनके सामने चिंचपाड़ा टीम के प्रारंभिक बल्लेबाजों ने धुआंधार शुरुआत की है। बाला का विकेट गंवाने के बाद मुकाबले में ऐसा लग रहा था हार भी होगी, लेकिन उनके ऊपर ये उल्टा हो रहा है। अब जीतने के लिए समीकरण बदलेगा। आने वाली 11 गेंदें और 12 रनों की जरूरत। जिंदगी जब समंदर में गिराती है ना मेरे दोस्त, तो वक्त भी तैरना सिखाता है। तैरना नहीं भी आता है ना, तो भी तैरना पड़ता है जान बचाने के लिए। आप यहां से समझ साथ क्रिकेट खेलना पड़ेगा। स्विच हिट का प्रयास, लाउडा पिल की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अंपायर के मन में कोई दुविधा नहीं थी। लेग बाय का इशारा, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 51 रन 52 रन बने। जीतने के लिए अब 10 गेंदे 11 की आवश्यकता। जिम्मेदारी वो पिंजरा है जहां इंसान आजाद होकर भी हमेशा कैद होता है। फुल टॉस बॉल थी, ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को। फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। जानती है टीम सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा कि अब मुकाबले में उनकी वापसी हो चुकी है। प्रफुल्ल केनी ओम साई एंटरप्राइजेस के ओनर
मैच का आनंद लेते हुए प्रफुल्ल भाई आपका भी स्वागत करेंगे। कल उसरली के मैदान के ऊपर चिंचपाड़ा टीम उनके ही नाम से खेलेगी। मोराबे के टूर्नामेंट में हमने देखा था बेहतरीन परफॉर्मेंस रहा था, लेकिन इस बार आतिश मात्र गेंदबाजी के मार्ग पर 3 में 7 खर्च करते हुए। तो ये गेंद अच्छी है, पड़ने के बाद थोड़ी सी काटा बदला, बाहर की तरफ निकालने का प्रयास। बची हुई 8 गेंदें जीतने के लिए चाहिए 10 रनों की जरूरत। ये 2 गेंदें इंपॉर्टेंट होगी। शिव शंभो वर्चोले टीम संगम और रोहित की आर्मी तैयार है, उनके खिलाफ बोरकर टीम भी तैयार है। मंजिल पानी है तो दिल में लगन जरूरी है, सोचने से ज्यादा कोशिश करना भी जरूरी है। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मेरे दोस्त। क्लीन बॉल, मैच में है वापसी अभी भी। एंड मूवमेंट पर विकेट गिरा है सतीश मिसाल, बैक टू द पेविलियन। बची हुई 7 गेंदें और चाहिए 10 की जरूरत। सात गेंदे 10 की जरूरत है। बोलो तैयार। ओ ये तेज रफ्तार से डाली हुई गेंद थी। देखेंगे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा। क्या जरूरत है, क्या जरूरत है ये बॉल वाइड डालने की, और ये वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रा में बढ़ोतरी, 54 बने हैं, 7 में अब बनाने हैं मेरे ख्याल से 9 रन। बल से ज्यादा बुद्धि का उपयोग करो मेरे दोस्त, क्योंकि बल लड़ना सिखाएगा और बुद्धि तुम्हें जीतना सिखाएगी। और ये मैदान के ऊपर दोनों का उपयोग करना पड़ेगा। राइट आर्म ओवर द विकेट से आखिरी गेंद फेंक रहे जरूर, लेकिन एक्स्ट्रा गेंद तो फेंकनी ही पड़ेगी। तो ये लाइन अच्छी है, लाइन अच्छी है। इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। अच्छा कमबैक, पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6, उसके बाद 2 ही रन खर्च किए। अब यहां पर श्री सतगुरु सीमेंट सप्लायर्स भार्गव टीम ने की है वापसी। बची हुई गेंदें 6 और जीतने के लिए चाहिए 9 रन। फील्डिंग की सजावट कीजिए टीम भार्गव, क्योंकि 25 मिनट कमेटी हमें बार बार इशारा कर रही है कि नियमों के तहत बिल्कुल आपको पालन करना बहुत जरूरी होगा। आखिरी 6 गेंदें, जीत के लिए 9 की जरूरत। बाला की थोड़ी सी भागदौड़, इधर से उधर, उधर से उधर, जीवनदान मिला। उसके बाद फिर एक बार आक्रमण करने का प्रयास किया, मात्र उस बार वो कैच नहीं छोड़ा। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज जाएंगे प्रवीण मोकल, आर्मी मैन, जिनके कंधों के ऊपर जिम्मेदारियां दी है। पहले 2 टॉप ऑर्डर के गेंदबाज, प्रफुल्ल को ठोके 20, भूषण को ठोके 17, 37 पहले 2 ओवर में, और ये 2 ओवर में 17। प्रवीण मोकल ने दिए 8, आतिश मात्रे ने दिए 9 रन। 9 दिया आतिश मात्रे ने, और प्रवीण मोकल सेकंड स्पेल अपना लेकर आते हुए पहले में 20, दूसरे में 17, तीसरे में 8 और चौथे में 9। तीसरे अंपायर की मांग की जा रही है इस गेंदबाज के ऊपर। ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। भविष्य होगा इस ओवर में भार्गव का, भविष्य होगा इस ओवर में चिंचपाड़ा का। देखेंगे कैसा होगा यह सफर। रुकावटें तो आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा लेता है जो कभी हार नहीं मानता। देखेंगे कौन हार नहीं मानेगा। बोलो तैयार। हवाई यात्रा तो की है, भूषण के हाथों में गेंद, इस बार कोई गलती नहीं, बल्लेबाज आउट। अब चाहिए 5 बॉल 8-9 रनों की जरूरत। तो चलिए आने वाली गेंदें बची है महज अब 5 और 9 रनों की जरूरत। नए बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए
सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम की तरफ से नितेश केनी के ऊपर जिम्मेदारियां. बघा, पाला खेळाडू कक्षामध्ये कोणी उतरू नका. अमोल केनी चिंचपाड़ा संघाचे खेळाडू कक्षामध्ये कोणी उतरू नका. तिथेच तुम्हाला बसायची, याची नोंद घ्या. आम्हाला येथे कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 5 बॉल में 9 रन चाहिए. हाई वोल्टेज ड्रामा. मैच छोड़ा नहीं है पारगांव टीम ने, मैच छोड़ा नहीं है अभी तक. यहाँ पर चिंचपाड़ा 11 टीम ने अपने सपनों को जीवित रखे, उनके लिए कड़ी मेहनत करे और बस लगे रहे. सपनों को साकार करने के लिए बस इतना ही काफी है. नितेश केनी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज. आर्मी मैन देख सकते हैं प्रवीण मोकल बॉलिंग मार्क पर तैयार. टप्पा पीछे था, व्हाट अ शॉट, लेकिन फील्डर गेंद के नीचे. ओ बढ़िया कैच, क्या मैच है. एक तेरी तो दूसरी मेरी, जश्न का माहौल. प्रथमेश थे वहां पर कैच के नीचे. अब 4 में चाहिए, 9 की जरूरत. व्हाट अ मैच. रंगात कई कमेंट्री बॉक्स के सामने से जा रहे हैं. रुको बाबा रुको, अभी भी मैच बैलेंस है, क्योंकि आप चाहिए आखिरी 4 गेंदों में 9 रनों की जरूरत. जब तक भाई केनी मैदान के अंदर है तब तक ये मैच चिंचपाड़ा टीम के लिए सुरक्षित है. आप नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए. ओ संकेत पाटिल वेल फिनिशियर, चिंचपाड़ा टीम के वो मैदान के अंदर खेलने के लिए तैयार. तो लेंथ पीछे थी, टप्पा पीछे था. डायरेक्ट हिट हुआ है या नहीं, ये खुशी का इजहार. क्या ये टर्निंग पॉइंट हो सकता है. थर्ड अंपायर की तरफ रेफर. चलिए ये विकेट के साथ अब पारगांव टीम अपना सिकंजा क्या कसेगी. अगर ये आउट है तो चिंचपाड़ा टीम खतरे में है. अगर ये सुरक्षित है तो पारगांव टीम खतरे में है. डायरेक्ट हिट किया है वहां पर, करीबी मामला है. थर्ड अंपायर आइए, ऑफिशियल अंपायर थर्ड अंपायर आइए. जो ऑफिशियल अंपायर है ना, द ब्लैक डायमंड ऑफ माहौल. बहुत करीबी डिसीजन है. थर्ड अंपायर तो हमारे खानदेश के तीसरे अंपायर भाविष्कर सर यहां पर निर्णय को चेक करेंगे. कमेंट्री बॉक्स से कोई आवाज ना दें. थर्ड अंपायर निर्णय देंगे. राकेश गायकवाड़ भी वहां पर मौजूद है. देखेंगे, निर्णय की प्रतीक्षा करेंगे. हाई वोल्टेज ड्रामा है, क्या होगा तीसरे अंपायर का निर्णय. विकेट कीपर का कॉन्फिडेंस था कि वो खिलाड़ी आउट है, लेकिन निर्णय दिया है थर्ड अंपायर ने, और मेन अंपायर ने थर्ड अंपायर की तरफ. निर्णय की प्रतीक्षा करेंगे. तो थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नॉट आउट कॉल. ये तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है. बाल बचे, किस्मत ने साथ दिया मैं कहूंगा. तीसरे अंपायर टीवी पर गणेश पाविसर सर, इनका इशारा आ चुका है यहां पर. स्क्रीन के ऊपर भी अब आप देख सकते हैं ये नॉट आउट का इशारा थर्ड अंपायर का नजर आता हुआ. आप स्ट्राइक पर आएंगे भाई केनी. रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 3 गेंदें बची है और 8 रनों की जरूरत. बीते हुए कल को नहीं बदला जा सकता, लेकिन भविष्य आपके हाथों में है. क्या यहां से भविष्य होगा टीम पारगांव का, या भविष्य होगा चिंचपाड़ा 11 टीम का. 3 बॉल 8 रनों की जरूरत. बॉलर तैयार. और ये डॉट बॉल होनी चाहिए थी. इस बार भी मौका मिला है, लेकिन इस बार थर्ड अंपायर नहीं, सीधी उंगली आसमान में. बैट्समैन आउट.
चलिए बिल्कुल यहाँ पर आने वाली 2 गेंदें 8 रनों की जरूरत। प्रवीण मोकल ने क्या गेंदबाजी की है। जिस भाई के लिए थर्ड अंपायर लिया गया था वो भाई के लिए एक बार मौका रन आउट का मिला पारगांव टीम को और इस बार नहीं बख्शा और भाई के नहीं लौटेंगे मैदान से बाहर। 2 गेंदें 8 की जरूरत। जिंदगी में कब क्या हो जाए कोई नहीं कह सकता, इसलिए बेपरवाह होकर मत बैठो, हर पल तैयार हो कि चुनौती कहीं से भी आ सकती है और अवसर भी आपको कहीं से भी मिल सकता है। 2 गेंदें 8 की जरूरत। कंपलसरी चेसिंग, ये टूर्नामेंट का नियम। बोलो तैयार। ओ मिस्टर स्ट्रोक, क्या 2 मिलेंगे? एक तो कंप्लीट है, दूसरे की कोशिश, तीसरा क्या लेना चाहेंगे और ये गलत थ्रो। 3 रन मुकम्मल। चलिए भरोसा दिखाया है मेरे ख्याल से प्रणय केनी के ऊपर। 2 लेते हैं तो संकेत के ऊपर भी ताकत थी मारने की, प्रणय भी मार सकते हैं, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन संकेत ने तीसरा लिया। 5 रन चाहिए 1 बॉल में। हार रहे हो इसका मतलब ये नहीं कि आप पूरी तरीके से मैदान में बाहर हो, क्या पता आखिरी दाव आपके नाम पर भी आ जाए। 1 बॉल में चाहिए जीतने के लिए टोटल 5 रनों की जरूरत। क्या मैच है, क्या मैच है 2 टीमों के बीच में। हार किसी भी टीम को तैयार नहीं है, कोशिश आखिरी सांस तक करनी चाहिए। या तो लक्ष्य हासिल होगा या तो अनुभव। 1 बॉल 5, छक्का आएगा मैच फिनिश, डॉट आएगी मैच फिनिश। एक बार जोरदार तालियां हो जाए इस आखिरी गेंद के लिए। ओ प्रेशर है, प्रेशर प्रवीण के ऊपर, प्रेशर बल्लेबाज के ऊपर भी प्रेशर। इंतजार करने वालों को सिर्फ इतना ही मिलता है कि जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। हारना मंजूर है पर खेल बड़ा खेलूंगा। एक बार तालियां जोर से बजनी चाहिए। 1 बॉल, ओ ये मिलेगी बाउंड्री। 1 रन से मुकाबला गवाया। क्या मैच हुई, पारगांव टीम ने मैच जीता। अभिनंदन एंड हार्ड लक टीम छिंदवाड़ा टीजे। तर प्रवीण मोकल ठरलेत या सामन्याचा सामनावीर प्रवीण याबा। अभिनंदन टीम श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि हार्डलक टीम सुनील स्पोर्ट्स छिंदवाडा। अवघ्या 1 धावेने संघ पराभूत झाला आणि 1 धावेची किंमत काय असते ती आपण खऱ्या अर्थानं राजकारणी लोकांना तर जास्त विचारा, कारण एका मताने सरपंच देखील पडू शकतो। तर सन्माननीय अरुण शेठ घरत साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करूया। मी अरुण शेठ घरत साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। रुपेश गायकवाड साहेब, तर अरुण साहेबांना विनंती करतो आपण यावं, सन्मान या ठिकाणी केला जाईल। हार्डलक बाला, फक्त 1 धावेने संघ पराभूत झाला। भरपूर वेळा असा सामने झाले छिंदवाडा क्रिकेट संघाचे, तर या ठिकाणी आपण सन्मान करूया। अरुण घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतील